राज्यसभेसाठी 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचं राजकीय बलाबल हे कसं असणार आहे आपण हे बघूया। 7 राज्यसभा जागांसाठी महायुतीला किमान 6 जागा निश्चित मिळतील असं सध्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे। राज्यसभेचं सध्याचं संख्याबळ जे आहे ते 286 इतकं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे 2 जागा या रिक्त आहेत। एक जागा निवडून येण्यासाठी 36 आमदारांचा कोटा असेल आणि या निवडणुकीत महायुतीची स्थिती ही मजबूत बघायला मिळते। भाजपाचे 131 आमदार, शिवसेनेचे 57 आमदार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 असे मिळून 288 आमदार आहेत आणि या व्यतिरिक्त जनसुराज्य पक्षाचे 2 आमदार, 2 अपक्ष, रासपचा 1 आमदार, युवा स्वाभिमान पक्षाच्या 1 आमदाराचा आणि शिवसेना पुरस्कृत राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा महायुतीला पाठिंबा आहे। महायुतीतील हे संख्याबळ 235 आमदारांचं आहे। एक राज्यसभा खासदार निवडून येण्यासाठी मतांचा कोटा हा 36 इतका आहे आणि या पार्श्वभूमीवरती महायुतीचे 6 खासदार निवडून जाऊ शकतात आणि या व्यतिरिक्त महायुतीकडे 19 अधिकची मतं असणार आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपाने या निवडणुकीत 7वा उमेदवार दिल्यास चुरस निर्माण होऊ शकते। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल झोरी सध्या आपल्यासोबत आहेत। राहुल, आपण हे बलाबल नेमकं कसं आहे, संख्याबळ नेमकं कसं आहे आपण बघितलं, कशा पद्धतीने इथून पुढच्या घडामोडी घडू शकतात? खरं तर एकंदरीत बघितलं तर 7 जागांची निवडणूक लागली असली तरी 7 पैकी 6 जागा या बिनविरोध जर आपण याला म्हणू शकलो तर 6 जागा या महायुती भाजप महायुतीच्या निवडून येतील। एक जागा जी उरते ती अगदी एक जागाही महाविकास आघाडीच्या वाट्याला येईल जर निवडणूक झाली नाही तर। मात्र जर भाजप महायुतीने ठरवलं की 7वा उमेदवार द्यायचा आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2022 ची पुनरावृत्ती जर व्हायची झाली तर 36 जागांचं अर्थमॅटिक्स, ज्याला पॉलिटिकल अर्थमॅटिक्स मानलं जातं आणि त्यामध्ये भाजपनं दरवेळी आपला बेस्ट परफॉर्मन्स जो आहे तो दाखवलेला आहे। मग ती राज्यसभेची अतिरिक्त जागा निवडून आणणं, ज्यामध्ये मुन्ना महाडिक यांची जागा 2022 साली निवडून आली होती, तर त्यानंतर लगेचच झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये 5वी विधान परिषदेची जागा देखील प्रसाद लाड यांच्या निमित्तानं भाजपनं निवडून आणली होती। आता जी परिस्थिती बघितली तर त्यापेक्षाही जास्त वाईट परिस्थिती ही महाविकास आघाडीची आहे असं म्हणावं लागेल। ज्यावेळी महाविकास आघाडीकडे एक संख्याबळ होतं, पॉलिटिकल अर्थमॅटिक्स मध्ये ते सरस होते, तरी देखील त्यांचे उमेदवार 2 ठिकाणी पडले, मग ती राज्यसभेत जागा असो किंवा विधान परिषद जागा असो। मात्र आता चांगल्या ताकदीनं भाजप महायुती असताना जर यांनी 7वा उमेदवार दिला तर मात्र शरद पवार किंवा त्यांच्या महाविकास आघाडीच्या येणारा उमेदवार मात्र निवडून येऊ शकणार नाही, अशीच परिस्थिती आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे। मागच्या वेळी अगदी प्रियंका चतुर्वेदी पासून ते काँग्रेसचा एक, राष्ट्रवादी असे वेगवेगळे उमेदवार त्यांचे होते, मात्र आता केवळ एकच जागा निवडून येत असल्यानं आता ती जागा नेमकं कोणाला द्यायची, मग ती सर्वाधिक आमदार संख्या असणाऱ्या काँग्रेसला द्यायची का, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला द्यायची की राष्ट्रवादी शरद पवार गटाला द्यायची, हा देखील तितकाच मुद्दा चर्चेचा आहे। यासोबतच राज्यसभेची जर जागा शरद पवार यांना देत असू तर विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे किंवा काँग्रेसला ती जागा राष्ट्रवादीकडून देण्यात येईल का किंवा राष्ट्रवादीची ताकद त्याला देईल का, हा देखील सारासार विचार होणं महत्त्वाचं आहे। मात्र आज घडीला उद्धव ठाकरे गटाकडून शरद पवार यांच्या नावावर कोणतंही प्रश्नचिन्ह नसलं तरी देखील काँग्रेसची भूमिका मात्र महत्त्वाची आहे, कारण केंद्रात सर्वात मोठा विरोधी पक्षनेते हे राहुल गांधी आहेत। राज्यसभेत त्यांची ताकद म्हणून त्यांना देखील त्यांचा एक उमेदवार पाठवणं महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय पातळीपासून राज्य पातळीवर शरद पवार यांची बदलणारी भूमिका ही काँग्रेसला फारशी पोषक किंवा प्रेरक अशी राहिलेली नाही आणि त्यामुळे शरद पवार यांच्याऐवजी काँग्रेसनं स्वतःचा उमेदवार दिला तर मात्र महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणं देखील तितकंच गंभीर होऊन जातं आणि यामध्ये भाजप महायुतीचा 7वा उमेदवार जर रिंगणात आला तर काही वेगळं चित्र उभं राहते का हे देखील पाहावं लागेल। स्टुडिओ राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।